अन आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, लढका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. अरे चा, भावी अध्यक्ष कुठे गायब आहेत आज? अरे त्याला ना कमी मार्क्स पडले असतील, मग काय आज घरी पण पडले असेल. काय काय बोलतोस? त्याला कधी जास्त मार्क्स पडतात? अरे बघा अध्यक्ष आले. या अध्यक्षा या. का रे तू ह्या मिस ओबस्मातीला का घेऊन आलेस? अरे थांबा जरा, विषय थोडा गंभीर आहे आणि आपल्याला शरण्याची मदत लागणार आहे. आपल्या सगळ्यांच्या मिळून पण जेवढी अक्कल नसेल ना, त्यापेक्षा जास्त तिच्याकडे आहे. काय रे, काय झालं? काय घडलंय तुझं? अरे यार दादानं मला खूप ब्लॅकमेल करतोय यार. पण तो तुला काळं पत्र का पाठवतो आहे? काळं पत्र? ब्लॅकमेल रे. ए गपरे, दिव्याखाली अंधार नुसता. वडील लेखक असल्याचा ह्याला काहीच फायदा नाही. सोड, जाऊ दे, तू बोल पुढे. अरे यार त्याला शिवजयंतीसाठी मिरवणूक काढायची आहे आणि त्यासाठी आपल्याकडून पैसे मागतोय. 500 रुपये वर्गणी गोळा करून ठेव असं मला सांगितलंय. आपल्याकडून का हवी पण? आणि आपण कुठून आणणार एवढे पैसे? हो ना, एवढंच नाही, आपण दर आठवड्यात शाळा बुडवून मूवी बघायला जातो ना, हे तो आपल्या घरी सांगेल असा म्हणतोय. हुश, बरं झालं मी मागच्या गुरुवारी आजारी पडलो आणि घरीच राहिलो, आलो नाही तुमच्या सोबत. ए अश्क्या, जर आम्ही मार खाल्ला तर तुला पण नाही सोडणार. आद्याच्या सगळे प्लॅनचा रिपोर्ट जाईल तुझ्या घरी. ए अशक्या काय रे, माझ्या बाबाच्या नावाने चिडू नकोस, माझ्याशी नीट बोलच आहे. आयुष दुर्गंधे नाव आहे माझं. अरे थांबा रे, मुद्द्यावर या. आईच्या गावात आता काय करायचं रे? माझ्याकडे तर फक्त 12 रुपये आहेत, त्यात पण 10ची नोट फाटलेली आहे आणि ती कोणी घेत नाही राव. ए ऐका ना, आपण आपल्या घरी मागितले तर? माझे बाबा अजिबात पैसे देणार नाही यार. माझ्या वडिलांनी तर आतापर्यंत चौकातल्या मंडळाला सुद्धा 11 रुपयापेक्षा जास्त वर्गणी दिली नाहीये. आपल्याला काय पैसे देणार ते? काहीतरी मार्ग काढायला पाहिजे यार आपल्याला. आयडिया, शिवजयंतीची वर्गणी आपण आपल्या टीचर्स कडून घेतली तर? एकदा वर्गणी आली की मिरवणुकीत जाऊ आणि फुल राडा करूयात सगळे. येस, गुड आयडिया यार. एवढा पगार घेतात, 500 रुपये तर त्यांच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे. ए मॅथ्सच्या मॅडम कडे जायचं का? त्या देतील आपल्याला वर्गणी. नको, मध्येच शकुंतला देवी येते त्यांच्या अंगात. आपल्याला एवढे अवघड पझल्स देतील त्या की सोडवायला गेलो तर 2027 ची शिवजयंती उजाडेल. हो यार, हा मराठीचे सर बेस्ट आहेत, जाऊयात का त्यांच्याकडे? काय बोलता? गणलास का रे तू? शिवजयंती त्यांनी साजरी करायची का तारखेने, यावर लेक्चर देतील आपल्याला. ए भूगोलाचे सर, त्यांना गत खेळाची भौगोलिक माहिती पण आहे. मला वाटतं 2-1,000 जास्ती देतील ते. चल काहीही काय, त्यांचा पोटाचा गोल बघता मला नाही वाटत की कोणत्या किल्ल्यावरती ऍक्च्युअली गेले असतील. त्यांना कधी पण काही पण विचारा की ते कायम आधी मी जेवण करून येतो मग सांगेन असंच म्हणतात. लेक्चर्समध्ये पण सारखेच सरत असतात. जगण्यासाठी खातात का खाण्यासाठी जगतात काही कळत नाही. सायन्स मॅडम कडे जाऊयात का? अरे त्या तर रिअल मेकर आहेत.
सायन्स एक्सपेरिमेंट करताना सुद्धा त्या रील बनवतात. जरी 1 रुपया वर्गणी दिली ना तरी त्या अख्ख्या जगाला टॅग करून रील टाकतील ऑनलाईन. उगाच आपल्या प्लॅन मध्ये गाव जेवण कशाला? मग एक काम करूयात का, इतिहासाच्या मॅडमना भेटून इतिहास घडवूयात का? मग आपल्या पुढच्या पिढ्या पण आपल्याला लक्षात ठेवतील. बेस्ट. फक्त लीड मला घेऊ द्या आणि मिरवणुकीचा काही विषय नको, नाहीतर होत्याचं नव्हतं कराल. हो ग बाय, घे तू स्लीद. चला मग. मॅडम, थोडा वेळ आहे का? बोलायचंय तुमच्या सोबत. क्या बात है. आज सगळे धुरंधर इकडे कसे काय? अहो मॅडम, शिवजयंती आली आहे ना, म्हणून वर्गणी मागायला आलोय. अरे वा, छान छान. आता बघा, 396वी शिवजयंती आली तरी पण अजूनही महाराज सगळ्यांच्या मनात आहेत. भारी आहे की नाही? बर, सांगा बघू, काय कार्यक्रम आहे शिवजयंतीचा? कार्यक्रम म्हणजे? अरे, ही वर्गणी कशाची मागताय? कार्यक्रम करालच ना. ओ, कार्यक्रम? हा, तो तर खूप मोठा आहे. प्रसिद्ध इतिहासकार निनादजी येणार आहेत, त्यांचं भाषण आहे. आणि मग काही लायब्ररीजना ह्यांचे मंडळ पुस्तकं पण वाटणार आहे. अरे चा, निनादजी म्हणजे ते निनादजी बेडेकर का? अरे, इतिहासकार निनादजी बेडेकरच ना. म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनाम इतिहास संशोधक, लेखक आणि वक्ते. अरे, ज्यांनी मराठी इतिहास, विशेषतः शिवकालीन इतिहास, किल्ले आणि सैन्य व्यवस्था यावर प्रदीर्घ संशोधन केलंय. अनेक गड किल्ल्यांना भेटी देऊन त्यांच्या इतिहासाचा लोकांसमोर उलगडा केलाय. ह्या संशोधनावर अनेक लेख व पुस्तकं सुद्धा लिहिली आहेत, व्याख्यानं देखील केली आहेत. अरे पण ते तर... हो, तेच मॅडम. आम्ही गेलो होतो त्यांना भेटून निमंत्रण द्यायला. ते अगदी आनंदाने तयार झाले बघा. त्यांच्या घरी भेटले ते तुम्हाला? पण मला तर कळलंय की ते शिफ्ट झाले. अहो मॅडम, आमच्याकडे आहे की त्यांचा नवीन ऍड्रेस. असं बोलताय? ठीक आहे. बर, मग सांगा बघू, किती वर्गणी हवी आहे? 2001 चालेल ना? मॅडम, ऍक्च्युली ना आम्ही सगळ्यांकडून 3001 वर्गणी घेतली आहे. 3001? अरे बापरे. ठीक आहे, बर, असो, देते मी 3001. पण एका अटीवर. शिवजयंतीच्या तुमच्या कार्यक्रमाला मी सुद्धा येणार आणि निनादजींना भेटणार बर का. 10 वर्ष झाली त्यांना भेटून. चालेल ना तुम्हाला? 3001 मध्ये तर मॅडम तुला त्यांच्या जवळच बसतो की. काही काय, कार्यक्रम हाऊसफुल आहे. डोंट वरी मॅडम, तुम्हाला नक्की सांगू कार्यक्रम कसा झाला ते. हो का? बर, मग मीच एकदा निनादजींना कॉल करून त्यांच्याशी बोलते. ते नक्की माझ्यासाठी तिकिटाची सोय करतील. मॅडम, थांबा. उगाच त्यांना कशाला त्रास देताय? आम्हीच करतो काहीतरी. त्रास? अरे, मी कसा त्रास देईन निनादजींना? त्यांना स्वर्गवासी होऊन तब्बल 1 दशक झालंय. जाऊ द्या ना मॅडम, तुम्ही पटकन वर्गणी घेऊन टाका. आम्ही पाठवतो तुम्हाला कार्यक्रमाचं निमंत्रण. अरे, त्यांना कळलं आहे की आपण खोटं बोलतोय. ते ट्यूबलाइट कुठला? अरे, पण शिवजयंती सारख्या कार्यक्रमाला निमित्त ठेवून खोटं तरी का बोलताय? मॅडम, सॉरी मॅडम, मी ह्यांच्यात सामील नाही.
मला ह्यानी जबरदस्ती ओढून आणले आहे. मॅडम त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सॉरी, आम्ही खोटं बोललो. मॅडम, शिवजयंतीसाठी माझा दादा आणि त्याचा मित्र मिरवणूक काढणार आहेत. डीजे पण लावणार आहेत. त्यासाठी तो आमच्याकडे 500 रुपये मागतोय. मॅडम प्लीज तुम्ही आम्हाला द्या ना पैसे, नाही तर घरी खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अच्छा. आधी काय प्रॉब्लेम होईल तो सांगा, मग मी ठरवेन पैसे द्यायचे की नाही. मॅडम मी सांगते, हे सगळे मागच्या आठवड्यात शाळा बुडून मूवी बघायला गेले होते. हे आरबच्या भावाला माहित आहे आणि आता तो धमकी देतोय की त्याला 500 रुपये दिले नाही तर तो ही गोष्ट सगळ्यांच्या घरी सांगेल. ठीक आहे, देते तुम्हाला 500 रुपये. पण काही अटी आहेत माझ्या, त्या मान्य असतील तरच. पहिली अट, ह्यापुढे शाळा बुडवून मूवी बघायला जाणं बंद. मान्य आहे? शाबास. बर, आता एक प्रश्न सांगा बघू, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवगड. गपरे तू. मॅडम शिवनेरीच्या किल्ल्यात 1630 मध्ये. शाबास शरण्या. बर, आता दुसरी अट. 2026 मध्ये म्हणजे ह्या वर्षी तुम्ही 5ही जणांनी माझ्यासोबत शिवरायांचे 5 गड किल्ले फिरायचे आणि तिथे साफसफाई मोहिमेत भाग घ्यायचा. मंजूर ना? हो मॅडम. आणि आता तिसरी आणि शेवटची अट. यंदाच्या शिवजयंतीला नाचायला न जाता त्याऐवजी माझ्यासोबत किल्ले प्रदर्शन बघायला यायचं. पण मॅडम. मान्य आहे मॅडम, तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत आम्हाला. आम्ही नक्कीच आमची चूक सुधारू. शाबास. बर, हे घ्या 500 रुपये. आणि हो, जाताना तिकडे ठेवलेली बोरं घेऊन जा थोडी. मंडळी, तुम्ही विचार करत असाल ना की मिरवणुकीसाठी पैसे का दिले मी? गंमत आहे बघा. मी ना एक इन्व्हेस्टमेंट केली आहे, ते पण फक्त 100 रुपये प्रति विद्यार्थी. अहो, तुमच्या खिशात असलेल्या 1 युरोपेक्षा पण कमी किंमत. आता बघा, ही मुलं माझ्यासोबत गड किल्ल्यांवर येतील, साफसफाई करतील, त्यांना तिकडे दुसरे दुर्गप्रेमी भेटतील. मुलं त्या लोकांकडून पण इतिहास ऐकतील, गड किल्ल्यांच्या परिसरात तो अनुभवतील. त्यांच्यातली महाराजांविषयाच्या इतिहासाची उत्कंठा जागी होईल आणि मग हा वारसा ते पुढे चालू ठेवतील. आहे की नाही गंमत? मग बोला तर, जय भवानी. जय शिवाजी.